वेरूळ येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, 2 विद्यार्थी गंभीर जखमी। कळवण तालुक्यातील वेरूळ परिसरात आज झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। जखमी विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार MH18 AJ 8258 क्रमांकाचे वाहन दळवट येथून कनाशीकडे जात असताना समोरून येणाऱ्या कुटी मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय। धडक इतकी भीषण होती की वाहनातील 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले, त्यापैकी एक विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले। अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे वेरूळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कार्यकारी संपादक पुंजारण खंडवी। आज या ठिकाणी सोमवार वेळ मला वाटतं 5:30 वाजता या ठिकाणी वेरूळच्या आसपास या फर्चीवर या ठिकाणी गंभीर असा अपघात झालेला आहे। समोरचे 3 जण स्कूटीवर असताना समोरच्या 4 व्हीलर गाडीने या ठिकाणी अपघात झाला। याच्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे, 2 जखमी आहे। मला असं सांगायचं आहे की आपण बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी झाली पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे, परंतु या एका खड्ड्यामुळे या ठिकाणी आमच्या एका आदिवासी बांधवाला जीव गमवावा लागला। हे एक अतिशय गंभीर बाब या ठिकाणी समोर आलेले आणि आपण या भागामध्ये लोकप्रतिनिधी असतील, या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणचा अपघात आज झालेला आहे। या ठिकाणी मी असं ते पालक असतील किंवा कोणी सगळे या ठिकाणी गमलेले पालक असतील, यांनी गंभीरपणे सगळ्यांनी या रस्त्याच्या बाबतीत आरोप करावा आणि हे जे डिपार्टमेंट असेल, PWD असेल किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असेल, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा।